नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि क्रॉप ट्रीटमेंट सर्व्हिसमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत एका धामणगाव या शिवारामध्ये एक विहीर घेतली। महात्मा गांधी मरेगा या योजनेतून, रोजगार हमी योजनेतून लाभार्थी आहेत बालासाहेब बोबळे, आनंदजीत या शेतकऱ्यांनी विहीर घेतली। पहा, विहिरीला पाणी जेमतेम आहे। यावर्षी 2024 या वर्षी भीषण दुष्काळ पडला मित्रांनो, आणि ह्या भीषण दुष्काळामध्ये आज पाणी पिण्याची पण खूप तुटवडा झाला आहे। जनावरांसाठी पाणी नाही आहे। पहा, हे हौद कोल्ड आहे, रस्ता आहे, रस्त्यावर हौद बांधला आहे जनावराला पाणी पिण्यासाठी, पण जनावराला पाणी प्यायला देखील इथं नाही आहे। तर सिंचनासाठी पाणी असणं तर लांबच राहिलं। तर मित्रांनो, या दूषण अपघाती परिस्थितीमध्ये पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं? तर पाणी पातळी खूप खोल गेलेली आहे। बोरवेल आपण 400-400, 500-500 फूट खोल घातले आहेत। जमिनीमधील पाणी आपण उपसण्याचा प्रयत्न करतो, पण जमिनीमध्ये पाणी मुरवण्याचा प्रयत्न करतो का? नाही। तर पाणी आपल्याला मिळतं कुठून याचा पहिल्यांदा अभ्यास करावा लागेल। पाणी आपल्याला मिळतं पर्जन्यवृष्टीकडून। तर पर्जन्यवृष्टी वर्षाला एकदा होते, पावसाळ्यामध्ये 4 महिने। तर 4 महिने आपल्याकडं बराचसा पाऊस पडतो। यावर्षी पडला नाही। 2023ला थोडंसं भीषण वातावरण होतं, दुष्काळीत वातावरण होतं। यावर्षी पाऊस जास्त पडला नाही। तरी देखील आपण जर समजा पाणी अडवा पाणी जिरवा या शासनाच्या स्कीमनुसार जर समजा असे बांधे जर केले दगडाचे, आणि आपल्या शेताच्या बांधावर कडी कोपऱ्याला जर आपण असे थांबे म्हणजे पाणी थांबे जर आपण असे निर्माण केले, बांध जर असे निर्माण केले, तर दगड वगैरे टाकून, तर त्या ठिकाणी पाणी अडवायला जाईल आणि पाणी अडवून पाणी तिथंच मुरल्या जाईल, शेतातून वाहून न जाता। आणि अशा ठिकाणी जर समजा आपण पाणी अडवा पाणी जिरवा ह्या शासनाच्या स्कीमला जर सहकार्य केलं, तर अर्थातच आपली जमिनीची पाणी पातळी वाढेल। आणि जमिनीची पाणी पातळी वाढल्यानंतर आपल्या विहिरीला आणि बोरवेलला कमीत कमी हिवाळभरण तरी होईल, आणि आपल्याला स्वतःला पाणी प्यायला आणि जनावराला पाणी प्यायला वर्षभर पुरेल। तर या गोष्टीचा सर्व शेतकऱ्यांनी थोडासा विचार करावा, कारण आपण मित्रांनो पाणी अडवून आपल्या जमिनीत मध्ये पाणी मुरवल्याशिवाय आपल्या बोरवेलला आणि विहिरीला पाणी राहणार नाही, हीच खरी स्थिती आहे। बाकीच्या स्कीम, बाकीचे पिकं, सिंचन पद्धती किंवा अन्य कृषी निविष्ठा ह्या बाजूला राहिल्या, पण मित्रांनो आपण पाणी जर नसेल तर बाकी सगळ्या गोष्टी गौण आहेत। त्यासाठी मित्रांनो, पाणी अडवा पाणी जिरवा ह्या पद्धतीचा अवलंब करून आपल्या शेतामध्ये आपल्या बांधाच्या कडीला छोटे छोटे खड्डे करून त्यामध्ये मुरूम, दगड, वाळू किंवा झाडाचा काडी कचरा, पराट्या तुराट्या अशा दाबून तिथं पाणी जिरवण्याचा प्रयत्न करावा। कारण पाणी जर आपण अडवलं तरच आपल्याला पुढे सिंचनासाठी पाणी मिळणार आहे आणि पिण्यासाठी देखील पाणी मिळणार आहे। पाणी हे जीवन आहे, तसंच जमीन पण एक जीवन आहे, माती पण एक जीवन आहे। मातीला बी जिवंत राहण्यासाठी पाणी लागतं, ही गोष्ट लक्षात घ्या। त्यासाठी आपल्याला पण पाणी लागतं, मातीला पण पाणी लागतं, पिकाला लागतं, सर्व पशुपक्ष्यांना पाणी लागतं। त्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा या स्कीमनुसार आपण आपल्या शेतामध्ये काम करावं, ही अशी माझी सर्व शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतामध्ये पाणी अडवा पाणी जिरवा या माध्यमातून कमीत कमी 4 कोपऱ्यावर 4 खड्डे करून त्या खड्ड्यामध्ये पावसाळ्याचं पाणी मुरवण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपल्या ट्यूबवेलला आणि बोरवेलला पुढच्या वर्षी आपल्याला सिंचनासाठी आणि जनावराला आणि आपल्याला पिण्यासाठी पाणी पुरेसं राहील। तर या गोष्टीचा सर्व शेतकऱ्यांनी विचार करावा, आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी असे बांधे केले आहेत, खड्डे करून त्यामध्ये पाणी मुरवलं आहे, त्या शेतकऱ्यांनी आपली नोंद ठेवून पुढच्या वर्षी अभ्यास करावा की आपल्या विहिरीला आणि ट्यूबवेलला पाणी राहिलं का नाही। आणि पुढच्या वर्षी जर समजा पाणी राहिलं, थोडंफार टिकलं, तर अशा अवस्थेमध्ये पुढे अजून 4 खड्डे वाढवावेत आणि आपल्या जमिनीच्या 4 कोपऱ्यावर अजून 4 खड्डे करून त्यामध्ये पाणी मुरवण्याचा प्रयत्न करावा। आपण तर करावा, पण शेजाऱ्याला पण सांगावं, अरे माझ्या विहिरीला पाणी वाढलं, माझ्या बोरवेलला पाणी वाढलं, अशा पद्धतीनं तू खड्डे कर, त्यामध्ये दगडे भरून बारीक कच भरून त्यावर बारीक रेती टाक, रेती टाकून त्यावर
आपल्या शेतातला काडी कचरा जे निघालेला आहे, पराठ्या तुराट्या ऊसाची टिपरी वगैरे फुकून न देता त्या ठिकाणी टाकावे. त्याचं बायोमास बॉडीचं मृत पिकांच्या अवशेषाचं चांगल्या प्रकारे कंपोस्ट खत तयार होतं आणि तेच कंपोस्ट खत परत त्या खड्ड्यातलं उपसून परत पुढच्या वर्षी आपल्या शेतामध्ये पांगवावं. म्हणजेच जेणेकरून आपल्या शेताची कार्बन पर्सेंटेज वाढेल, pH कमी होईल आणि ॲटोमॅटिकच उत्पादन वाढण्यासाठी मदत होईल. तर शेतकरी मित्रांनो, या पद्धतीचा अवलंब करावा. जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो. नमस्कार, धन्यवाद.